सप्रेम नमस्कार दोस्तों. 2 दिवसापूर्वी बातमी आली की आरबीआयनं गुपचूपपणे 1.20 लाख कोटींचं सोनं विकलं. कोणाला कानोकान खबरही नाही. पण बातमी लीक व्हायची ती झालीच. ब्लूमबर्गनं बातमी सर्वांसमोर आली आणि मग सुरू झाला रडीचा डाव की ब्लूमबर्गनं दिलेला रिपोर्ट हा खोटा आहे. सोशल मीडिया भरून गेला त्या सगळ्या फॅक्ट चेकवाल्या स्टॅम्प्सने. पण तो रिपोर्ट खोटा आहे हे सांगताना मात्र आरबीआयनं 2026 सालच्या मे महिन्यात आरबीआयकडे किती सोनं शिल्लक आहे हे आरबीआय सांगेनाच झालेली आहे. म्हणजे आपल्या माहितीच्या अपरोक्ष हे सोनं आरबीआयनं परस्पर विकलेलं आहे हेच सिद्ध होतं. तुम्हाला एक गंमत सांगतो. जेव्हा एखाद्याच्या घरामध्ये दारुडा असतो, जुगारी असतो ना, आणि जेव्हा त्याच्याकडचे सगळे पैसे संपतात, पैसेच राहत नाही, तेव्हा तो काय करतो माहिती आहे का? तो सर्वात आधी घरातलं बायकोचं, आईचं आणि असलीच जर त्याला मुलगी ना, तर मुलीचंही सोनं तो आधी लपून चोरतो आणि पटकन विकून येतो. जेव्हा सोनं संपतो, तेव्हा त्याचा मोर्चा वळतो तो घरातल्या भांडी-कुंडी विकायला काढण्याकडे. आपल्या देशाचं आता अगदी तेच झालेलं आहे. आपल्या हातात ही सगळी अवदसा बघत बसण्यापलीकडे काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मागच्या 15 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून अण्णा हजारे नावाच्या एका भंपक टुकार माणसानं दिल्लीत जो गावगोंधळ घातला होता ना 2011 साली, तेव्हापासून माझ्यासारखे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, अभ्यासक, विद्यापीठातले पीएचडी स्कॉलर्स बिंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते. नुसतं सांगत नव्हते तर कृतीशील विरोधही दर्शवत होते की आपला देश एका मोठ्या संकटाला सामोरा जातोय. लोकशाही वाचवण्याच्या आंदोलनाच्या आडून आणि त्यावेळेच्या त्या लोकपाल आंदोलनाच्या आडून देश फॅसिझमच्या मगर मिठीत ढकलला जातोय. आपण त्या विरोधात लढलं पाहिजे, आपण त्या विरोधात बोललं पाहिजे. पण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या शिवाय ना कोणी बोलायची हिंमत केली, ना कोणाला तो धोका ओळखता आला होता. सगळे 2014 साली मिळालेल्या त्या नवस्वातंत्र्याच्या धुंदीत आहेत ना, हिंदुत्वाचा गांजा मारून वेडे झाले होते. मग जाऊ दे आता ती झाला, तो इतिहास झाला. पण धुंद आणि नशा कशाचीही असो, ती एक ना एक दिवस उतरतेच उतरते. मोदींच्या सत्तेच्या 12 वर्षांच्या कालखंडानंतर आता ती नशा उतरायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. अजून पूर्णपणे उतरलेली नाही, पण सुरुवात मात्र झालेली आहे. आजवर जे लोक एकमेकांचे हितसंबंध जपून काम करत होते, त्यांचेही हितसंबंध आता दुखवायला सुरुवात झाली आहे. म्हणून कधी नव्हे, आता ही जी नशेडी लोकं आहेत ना, थोडी-थोडी व्होकल व्हायला लागली आहेत, बोलायला लागली आहेत. मी तेव्हाही म्हणजे 15 वर्षापूर्वीपासूनच म्हणत होतो, की जोपर्यंत या देशात सवर्णांचे हितसंबंध शाबूत आहेत, तोपर्यंत लोकशाही जगते की मरते, मॉब लिंचिंग होते की राहते, संविधान जाळलं जाते की फाडलं जाते, कोणाच्या घरावर बुलडोजर चालला जातोय का कोणाचं घर जमीनदोस्त केलं जातंय, याचं कोणालाही काही सोयरसूतक असणार नाही. जोपर्यंत स्वतःचे हितसंबंध दुखावले जात नाहीत ना, तोपर्यंत कुणालाही ना लोकशाही, ना संविधान, ना मानवी हक्कांचं काहीही पडलेलं असणार नाही. बरं यात फक्त प्रतिगामीच आहेत का? की फक्त संघी लोक किंवा जातीय प्रथा बाळगणारेच आहेत का? तर ते तसं बिलकुल नाहीये. ज्याच्या मागे प्रसिद्धीची लाट, त्याच्याच बाजूला आम्ही लावणार आमची खाट, असं म्हणणारे स्वयंघोषित ब्राह्मण पुरोगामी कमी नाहीयेत बरं का. बिलकुल नाहीये. प्रसिद्धीच्या लाटेत नुसते हात धुवून घ्यायला नाही, तर पूर्ण अंघोळ करून घेण्यासाठी आपापल्याकडे जे लोक आहेत ना, ते काही कमी नाहीयेत आणि हे लोक दोन्हीकडे आहेत. संघाच्या वळचणीलाही आहेत आणि स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या कमपुतही आहेत. पहिलं तर या असल्या बांडगुळांना ठोकलं पाहिजे. एक काळ होता, जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होता. पण तो आता राहिलेला नाही बरं का, बिलकुल राहिलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची रोज येणारी बातमी आता जस्ट अनदर न्यूज बनलेली आहे, जस्ट अनदर न्यूज. इतकं संवेदनशील बनलेलो आहोत आपण शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत. हे का घडलंय? ही वेळ कोणी ओढावून आणली आहे? तर खेदानं म्हणावं लागतंय, की ही वेळ शेतकऱ्यांनी स्वतःच्याच हाताने स्वतःवर ओढावून आणलेली आहे. कारण ज्या सरकारी अनास्थेमुळे शेतकऱ्यांची ही अवस्था झालेली आहे, त्या सरकारला शेतकरी जाब विचारतायत का? तर नाही, बिलकुल नाही. उलट निवडणुकीच्या वेळेस हेच शेतकरी ठरवून हिंदुत्ववादी बनतात. याच शेतकऱ्यांची पोरं जेव्हा देशभरात गँगस्टरसारखी रस्त्या-रस्त्यांवर गुन्हेगारांसारखी कुणावरही गो तस्करचा टॅग लावून हिंदू आणि जैनांच्या बीफ कंपनीतले ट्रक अडवतायत आणि ते ट्रक चालवणाऱ्या गरिबांवर खुनी हल्ले करतायत ना, तेव्हा शेतकरी विसरून जातात, की आपण आपल्याच जगण्याच्या सायकलला, लाईफ सायकलला, बिझनेसच्या सायकलला, शेतीच्या सायकलला आहे ना, डिस्टर्ब करतोय. बरोबर आहे की नाही? येतंय का त्यांना लक्षात? नाही. हाच तुम्ही कोणत्याही गावगाड्यात जा. गावगाड्यात पहा.
भाकड जनावरं कोणी विकत घेईना झालं. घरादारांमध्ये, गोठ्यांमध्ये भाकड जनावरं पोसावी लागतात. उत्पन्न तर दमडीचं नाही आणि खर्च दुपटीने वाढलेला आहे. शेती हा व्यवसाय पशुपालनासारख्या जोडधंद्याशिवाय चालू शकत नाही. ही खूप सोपी गोष्ट आहे. प्रत्येकाला कळायला पाहिजे. पण खाटकानं जनावरं घ्यायला आता मनाई केली आणि आता पहा बरं काय झालंय? रस्त्यांवर माणसं कमी आणि जनावरं जास्त झाली आहेत. आडवाटेला सोडून आलेल्या भाकड जनावरांवर आहे ना, गावोगावचे बिबटे पोसले गेले. त्यांची दहशत इतकी झाली की गावाघरात जगणं मुश्कील झालंय. सगळं नीट चाललेलं होतं. पण हिंदुत्ववादी बनायची खाज आली आणि सगळं काही डिस्टर्ब करून टाकलं. त्यामुळे शेतकरी म्हणून तुमची जी होत असलेली अवहेलना आहे, जी कुचंबणा आहे ना, यासाठी दुसरं-तिसरं कोणी नाही. तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. खरं सांगतो तुम्ही स्वतःच जबाबदार आहात. 2014 साली मोदी आणि मोदीफाईड इंडिया म्हटलेल्या देशातल्या लोकांच्या पोरांचे पेपर आज लीक होत आहेत. 2014 साली जे लोक 40शीत होते ना, त्या लोकांची मुलं आज बेरोजगार बनून हिंडतायत. शेतकरी आत्महत्या करतायत आणि या सगळ्यांसाठी ते स्वतः जबाबदार आहेत. आपल्यासाठी कोणीच आसवं देखील गाळू नये याची तजवीज ही त्यांनी स्वतःसाठीच करून ठेवलेली आहे. तुम्हाला तुमचा धर्म महत्त्वाचा वाटतो आणि शिक्षण नाही, तर तुमची लायकी तीच आहे, ज्या लायकीवर तुम्हाला आज जगायला भाग पाडलं गेलेलं आहे. Facebookवर बघा, Facebookवर जोशी, देशपांडे वगैरे सारखी ही जी आडनावांची मंडळी आहेत, ती तुम्हाला भडकवतात. पोंक्षेसारखा माणूस तुम्हाला चिथावतो, तेव्हा त्या पोंक्षेची पोरगी वैमानिक बनलेली असते आणि तुम्ही लोक ओला उबरचे ड्रायव्हर बनलेले असता. त्यांची मुलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये 7 आकडी पगारावर पोहोचलेले असतात आणि त्याच मुलांना सिलिकॉन व्हॅलीमध्ये म्हणजे वामाघर पट्ट्यात सोडून आपापल्यासारखं 5 स्टार रेटिंग द्या, टिप ॲड करा म्हणून भिका मागण्यावर कोणी आणून सोडलेलं आहे बरं? ह्याच लोकांनी आणून सोडलेलं आहे आणि ह्याच लोकांनी आपल्याला ह्या लायकीवर आणलेलं आहे आणि ही लायकी तुम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून स्वतःची निर्बुद्धता आणि मेहनतीनं मिळून कमावलेली आहे. ₹1500 आपलं मत विकलेल्या मुस्लिम महिला असो किंवा हिंदू महिला, कर्जबाजारी कुटुंबाचा भार तुमच्या अंगावरच येणार आहे. तुमच्या निर्बुद्धतेचा कळस आता तुम्हाला बरबाद करतो आणि त्यासाठी तुम्हाला कुणाचीच सहानुभूती मिळणार नाहीये आणि मी सांगतो ती तुम्हाला मिळाली देखील नाही पाहिजे. पत्रकारांचं बघा, आपला फेलो पत्रकार आपण ज्याच्यासोबत काम करतोय, त्याच्या जाती, धर्म, अस्मितेला कुरवाळणाऱ्या आणि वेळप्रसंगी दंगली घडवणाऱ्या राजकारण्याकडून पैसे घेऊन काम करतोय, सोन्याचे कॉईन घेतोय, नेत्यांकडून iPhone गिफ्टमध्ये घेतोय, SRAचे 2 जोडी फ्लॅट घेऊन मुंबईमध्ये चांगलं असं मोठं भरदार घर कमावतोय आणि त्यासाठी वेळोवेळी तो खोट्या बातम्या पेरण्यात हात देखील आखडता घेत नाहीये आणि हे सगळं तुम्ही तोंडात बोटं घालून गप्पपणे बघत बसताय. तेव्हा तुम्हाला जर भर रस्त्यात कोणी पाकीटमार बोललं, कोणी गोदी मीडिया बोलला आणि तुमचा पान उतारा केला, तर ते तुम्ही डिझर्व्ह करता. सांगा बरं मला एक, ही अंजना मोदी, या अंजना मोदीवर तोंड उचकटलेल्या एका तरी सवर्ण पत्रकाराचं नाव सांगा, जे मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करतं. EMI-जीवी पत्रकार म्हणतात बरं का सगळे तुम्हाला. तर या EMI-जीवी पत्रकारांनी खोटं बोलून वातावरण दूषित केलेलं आहे. उद्या जर या लोकांना भर रस्त्यावर फटके पडले ना, तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. आज तकच्या महिला पत्रकारांचे व्हिडिओ आठवतायत ना? 2000च्या नोटेमध्ये चिप असल्याचा व्हिडिओ. आपण सगळ्यांनी चवीने पाहिला होता ना तो व्हिडिओ. रोहित सरदानासारख्या हरामी माणसानं दंगल भडकवणारी केलेली रिपोर्टिंग तुम्हाला आठवते ना? तुम्ही विश्वास ठेवला होता ना? आता हा रोहित सरदाना तर मरून गेला, म्हणून त्याने केलेली पापं काही कमी होत नाहीत. दंगलीत जळालेल्या घरांची आणि जाळलेल्या माणसांची दुःख कमी होणारी आहेत का? बिलकुल नाही. त्या अंजना मोदीनं ऑनलाईन कोचिंगच्या शिक्षकांना दो कोडी का म्हटलं गेल्यानंतर जे शिक्षक पेटून उठले होते ना, मी म्हणतो त्यांना म्हटलं दो कोडी का, तर बिघडलं कुठं? जेव्हा उमर खालिद सारखा पी-एच-डी स्कॉलर हा तरुण तुरुंगात सडवत ठेवला होता, रोहित वेमुलासारखा विद्वान मारून टाकला गेला, तेव्हा यांच्या जीवा झडलेल्या होत्या ना? तेव्हा काय आजही यांच्या जीवा झडलेल्याच आहेत. जोपर्यंत यांच्या हितसंबंधांवर येत नाही, आलं नाही, तोपर्यंत तरी या शिक्षकांनी कुठे उघड भूमिका घेतल्या बरं? बिलकुल घेतलेल्या नाहीत. जेव्हा यांच्या पगार पाण्यावर, यांच्या कमावण्यावर, यांच्या पैशांवर बोललं गेलं, तेव्हा या सर्वांनी यांची तोंड उघडली आहेत. खरं आहे की नाही हे तुम्ही मला सांगा. मी सातत्याने म्हणत आलेलो आहे की वेळ सगळ्यांची येणार आहे, सबका टाईम आएगा आणि सगळ्यांचीच मजबूत लागणार आहे. त्यातून अनुसूचित जाती जमाती आहेत ना, त्या सही सलामत सुटतील बरं काय. 13% पॉप्युलेशन एकदम सही सलामत सुटतील. का? कारण त्यांना संघर्ष माहिती आहे आणि सामाजिक न्याय सुद्धा. म्हणून भूमिहीन मजूर शेतकऱ्यांपेक्षा जे आत्महत्येचा जो रेट आहे ना, तो भूमिहीन मजुरांचा कमी आहे. ओके. फसणार कोण आहे माहिती आहे का? जे फक्त सोयीनुसार आपापला कंपू बघून वागतात.
बोलतात, जगतात आणि तसाच विरोध देखील नोंदवतात. असल्या लोकांना आणि असल्या लोकांच्या छप्पन टिकली भौचकपणाला आहे ना काहीच किंमत नसते. हा फॅसिझम तुम्ही स्वतःच्या आणि देशाच्या बोकांडी बसवून घेतलेला आहे आणि त्याची फळं खाण्याची हीच ती योग्य वेळ. मी मात्र आता मजा पाहणार आहे. लिहून घ्या, माझ्याकडून लिहून घ्या. जसं इलेक्शन कमिशन नासवलं तसं या देशातल्या निवडणुका कधीच खऱ्या कसोटीवर झालेल्या नाहीत. ही गोष्ट 2017 पासूनची आहे. तरी आजवर तुम्हाला जाग आलेली नाही. आता तुमचा मेंदूच हॅक झालेला आहे आणि प्रत्येक भारतीय आता ना स्टॉकहोम सिंड्रोमचा रुग्ण बनलेला आहे. शोषकांना आपलं जबरदस्तीनं क्रूर शोषण करावं या आसक्तीत बुडालेला रुग्ण. बघा तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वतःच्याच नाशासाठी आहे ना आधी पिकू घातलेली आहे. मला तर एवढंच सांगायचं होतं, मी सांगितलं. बाकी तुम्ही आता तुमचं पहा. आर्थिक त्सुनामी दारापर्यंत पोहोचलेली आहे आणि यातून आता तुमची काय, कुणाची सुटका नाहीये. असो, शहाणे व्हा, समजून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओत नव्या विषयासह. धन्यवाद.